दोन्ही संघ आता मात्र इथे या आखाड्यामध्ये क्रिकेटच्या आखाड्यामध्ये झुंजतील आणि निमित्त आहे दोस्ती चषक मित्रांनो. कदमवाडी उपवळे कदमवाडीचं देखील संपूर्ण आयोजक कमिटीचं असेल, 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचं देखील असेल. आम्ही इथे सहर्ष स्वागत करतो. तदनंतर मात्र माननीय श्री भगवानजी कदम साहेब आपलं देखील या स्पर्धेदरम्यान आम्ही सहर्ष स्वागत करतोय. महादेव दादांचे मित्र आहेत, मैत्री आहे आणि तसंच नाव देखील गेलं या चषकाला दोस्ती चषक मित्रांनो. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व. यस, चला स्टार्ट करायचे मॅचला. बॉल टाकायचं अजून एक मित्रांनो. एक राऊंड जिंकल्यानंतर आता मात्र कॉन्फिडन्स लेवल हाय असेल, कॉन्फिडन्स दुगणा झाला असेल. हिट का जवाब पत्तर से, कारण दोन्ही टीम मध्ये जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचे खेळाडूंचा भरणा आहे. माधवगाव विपक्ष कळमवाडी इथे मात्र आता मॅचला सुरुवात होईल. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम मित्रांनो. टेनिस बॉलची जागा आता रबर बॉलने घेतली आणि पावसाच्या या हंगामामध्ये आपलं आगमन देखील झालंय. दोस्ती चषक 2026 चा थरार आहे मित्रांनो. पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीसाठी आलंय आणि स्पर्धा आता दुपारच्या सूत्रामध्ये येऊन पोहोचले. आज संडेचा दिवस, सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर या चौफेर 360 डिग्री मैदानाच्या चौफेर गर्दी देखील पाहायला मिळेल. प्रत्येक क्रिकेट रसिकाची पावलं मित्रांनो ऑटोमॅटिक मैदानाच्या दिशेने वळली जातात. सुट्टीचा दिवस, त्याच्यामध्ये या स्पर्धेला नक्की 4 चांद लागणार यात तीळ मात्र शंका नाहीये. प्रारंभी जोडी आपण पाहतो स्क्रीनवरती मैदानाच्या आतमध्ये. गौरव या अगोदरच्या मॅचचा हिरो आहे आणि त्याची थोडी धाकता असेल, दहशत असेल. बाजीराव दादांनी देखील सांगितलं होतं की गौरव आहे, काही आम्हाला टेन्शन नाहीये. त्या प्रकारचा खेळ देखील गौरवने दाखवलाय. नॉन स्ट्राईकला आपण बाजीला पाहतोय. यस, मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू डिलिव्हर झालाय, ब्लॉक होल पद्धतीचा चांगला तटून काढलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय, प्रोटेक्शन देखील आहे. दुसरीचा कंप्लीट यशस्वी पाठलाग देखील केला जातोय. 2 धावा अकाउंट ओपन केलं जाते. श्री गणेशा झालाय 2 धावांनी. पहिल्या बॉल वरती मित्रांनो 2 धावा आल्यात आणि या खेळाडूला मात्र जास्त वेळ तुम्ही मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवू शकत नाहीये. या आधीच्या मॅच मध्ये देखील त्याचा बोलबाला राहिलाय. जर्सी क्रमांक 005 ला आपण पाहतोय. गौरव असेल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला बाजी असेल आणि गौरवच्या बॅट मधून देखील या अगोदर आपण फटके मोठे उतुंग पाहिलेत. नेक्स्ट बॉल टू गौरव. हो, फटका सजवलाय जरूर. इथे मिस टाइम स्ट्रोक झालाय. विकेटचं पतन, सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. मोठी विकेट आली आहे. यस, आणि मागच्या संडेला आपण जर पाहिलं तर ही टीम जी आपण पाहतोय माधवगाव स्क्रीनवरती, काळमवाडी माफ करा, त्या टीमचा मित्रांनो खेळ बहारदार राहिलाय आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार ज्या गोलंदाजाच्या नावी गेलाय तो गोलंदाज विजय पाटील आपण स्क्रीनवरती पाहतोय. मोठी विकेट मिळवून देतोय आपल्या टीमला आणि यस सक्सेस झालाय. मोठी विकेट मिळवली आहे. गौरव नावाचा मोठा मासा गळाला लावलाय आणि त्या विकेटचा मित्रांनो रौद्रूप आपण पाहिलं होतं या आधीच्या मॅच मध्ये. आता मात्र इथे अपयश झालाय, असफल झालाय. साखळदंड लावलं गेलं जातंय. त्या विकेटला लॉक लावलं गेलं जातंय. 4 विकेट शॉट टाकली गेली जाते. इंडिया क्रमांक 3 ला येतोय नवीन फलंदाज राहुल. थोडस टेन्शन आहे डकआउट मध्ये, थोडस खामियामध्ये. आता मात्र हालचाल चालू झाली. मोठी विकेट निघून गेली. सेट बॅट्समन मात्र या इनिंग मध्ये असफल झालाय. नेक्स्ट बॉल वेट केलाय. भिरकावून खेळायचा मोठा फटका मानस होता, परंतु काही समजण्याच्या आतमध्ये चेंडू निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय तो डॉट. पहिल्या बॉलवरती 2 धावा जरूर मिळवल्या होत्या. तदनंतर मात्र मोठा फटका खेळायचा मनसुबा होता. इनर एज लागली, टॉप एज लागल्यानंतर चेंडू हवेत उभा राहिलाय. विकेटचं बदल झालंय. मोठी विकेट तंबूकडे निघून गेली आहे. हो, इथे पहा चेंडू खाली राहिलाय थोडासा आणि कमरेच्या दिशेने, कमरेच्या लाईनने चांगली लेंथ म्हणावी लागेल, चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. मोठा खेळाडू आहे, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याच्या नावे निघून गेला होता मागच्या चषकामध्ये, तो हा गोलंदाज आपण स्क्रीनवरती पाहतोय. विजय, ज्याच्या नावामध्ये जय, तो हा विजय. बॉल क्रमांक 5. हो, स्लोवर पद्धतीचा चेंडू. बॉट फिरवली बॉलवरती, स्पीड काढून घेतलंय बॉलचा. परत एकदा डिलिव्हर होतोय डॉट बॉल. आणि डॉट बॉल मित्रांनो वारंवार तुम्हाला या आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये 4 ओव्हरमध्ये
डॉट चेंडू तुमच्यावरती कितीही मोठा बॅट्समन असेल ना मित्रांनो, त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करत असतात. तेच घडले मैदानाच्या आतमध्ये. ओहो, फटका जरूर सजवलाय चांगला. मिड विकेट मधून येतोय चित्याच्या चपळाईने झेपावतोय चेंडूवरती. विकेटचं पतन होतंय. अक्षय येतोय चेंडू पाठी. प्रोटेक्शन आहे आणि सेफ हँड अक्षयचे. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का लागला गेला जातोय मादळगाव 11 ला. आता मात्र मधल्या फळीवरती संपूर्ण मदार असेल. हात वरती करावा लागेल सर. जीवन असो वा क्रिकेट, जबाबदारी घ्यावी लागते. आपण घरी आपण पाहतो वडीलधारी माणसं असतात, वडील असतात आपले. 2 धावांची देखील पॅनल्टी दिली जाते. यस, इथे पाहिलं जातंय पंचांनी खिशामध्ये मोबाईल आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा मित्रांनो, नियमावलीमध्ये हे असोसिएशन क्रिएट झालंय. नियमामध्ये बांधून स्पर्धा खेळली जाते. मोबाईल जरी खिशामध्ये असेल तरी आपल्याला दंडित केलं जाईल. आपण मित्र असाल, बंधू असाल क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर आणि पंचांनी हेरलंय, तू माझा जरूर मित्र आहेस, परंतु तुझ्या खिशामध्ये मोबाईलनी पकडला गेलाय, 2 धावांची पॅनल्टी जरूर दिली जाईल. खिशामध्ये मोबाईल आढळलाय आणि पंचांनी पाहिलंय, पकडलंय, 2 धावांची पॅनल्टी मायनस केले जातील सर. काय जबरदस्त पहिली ओव्हर हाताळले. स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट येतोय गोलंदाजीच्या रनवेवरती आणि या ट्रॅक वरती स्वतः कर्णधार असेल म्हणजे संपूर्ण 11चा कॉन्फिडन्स लेवल हाय असेल. पहिला बॉल या डावखुऱ्या बॅट्समनला कमालीचा चेंडू हाताळलाय मित्रांनो. डावखुऱ्या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ मोठ्या फटक्यांपासून लांब देऊ शकत नाहीये. थांबवला गेलाय, परत पाठवतोय. बाजी मात्र आता एकच धाव परत पाठवतोय बॅट्समनला की गरज नाही आता महेश. इथे मात्र क्रिकेटची आत्महत्या जर घडली तर 2 विकेट्स ऑलरेडी आपल्या निघून गेल्यात आणि इथे मात्र जबाबदारी घ्यावी लागेल, थांबावं लागेल. म्हणून साठी बाजीने मना केले, थांबवलाय बॅट्समनला. स्ट्राईकला पाहतोय आपण. बॅट्समन बॉल क्रमांक 2. थोडीशी दिशा खराब होते, लाईन भरकटलाय, गोलंदाज दंडित केलाय पंचांनी. अवांतर धाव एक आली आहे. जमिनीला हात समांतर झाली की धाव अवांतर येते. इथे मात्र आता धाव फलकाला हलकीशी टिचकी मारली गेली. धाव फलकावरती 6 धावा. परत एकदा स्लोवर प्रकारचा चेंडू. इथे आउटफील्ड ते थोडीशी ओली आहे, चिखल आहे. इथे मात्र काय होत आहे, दुसरीचा प्रयत्न केला गेला होता, परत थांबवलं गेलं जात आहे आणि गरज नाहीये मित्रांनो. ज्या प्रकारे 2 विकेट्स निघून गेल्यात आणि मधल्या फळीवरती जबाबदारी असेल तर इथे मात्र कोणतीही अनौपचारिकता गोष्ट नकोय, विकेट नकोय. अभि पाटील सुरेख कमालीची कामगिरी करतोय, बॉल वरती येतोय आणि ती धाव चोरटी चिकीचा प्रयत्न होता, ती थांबवली गेली आहे. येत नाहीये कोणतीही धाव. हो, इथे बॅटची कड. येस, काही अंशी काही लांब चेंडू राहिला थोडासा. इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय. कॅचचा प्रयत्न जरूर केला होता, कॅच नव्हती. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात क्रिकेटची आत्महत्या आम्ही म्हणत होतो, ज्याची गरज नाहीये ते मात्र घडलंय, बिघडलंय मादळगाव 11 साठी. विकेटचं पतन झालंय. आता मात्र इथे जे नको होतं ते घडलंय. विकेट निघाली तंबूच्या दिशेने. विश्वास बसत नाहीये. जड पावलांनी, जड अंतकरणाने आता मात्र तंबूच्या दिशेने. अमर आता इथे आउट होतोय, बाद होतोय. ठीक, जरा शरीर महेश बाद झाला, माफ करा. शरीर यष्टी जर पाहिली तर चांगल्या प्रकारची शरीर यष्टी होती, ताकद होती, नजाकत देखील या खेळाडूकडे आहे आणि मादळगाव संघ जर म्हटलं तर एक टॉप 3 मधला संघ आहे. 32 शिराळा मधील हा एक जबरदस्त संघ आहे, परंतु आज मात्र इथे सेकंड राऊंड मध्ये थोडस प्रयत्न सफल घडलेत, कारण 3 विकेट जरूर. बॅक टू द पवेलियन. येस, आणि कॅप्टन हा काय कॅप्टनची सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. काळमावाडीचा स्वतः कॅप्टन सुरेश सावंत मित्रांनो. आणि कॅप्टन कसा असावा, लीडर कसा असावा याचं जिवंत उदाहरण. इथे मात्र फटका मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू हवेत बराच काळ उभा आहे. स्वतः कॅप्टन चेंडू खाली येतोय. हलकीशी चुकी झाली आणि चेंडू धरणीला दान झालाय. चान्स जरूर क्रिएट केला होता स्वतःच्या चेंडूवरती इथे मात्र. आणि आता मात्र धावखुरा हा बॅट्समन पाहतोय, वारंवार मोठे फटके मनसुबा आहे खेळायचा, प्रयत्न केला जातोय बाजीकडून, परंतु मिस टाइम स्ट्रोक होत आहेत. बॅट फिरली गेले आणि बॅटची खिस घेतोय चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन खेळ संपुष्टात येतोय, खेळ थांबतोय. इथे मात्र कमालीचं कमबॅक करतोय कॅप्टन. काय स्वतःच्या गोलंदाजीवरती विकेट मिळवून देतोय एक रनआउटच्या स्वरूपात. आणि ही बॅटची कड काढली या गोलंदाजाने.
विकेटचं पतन झालंय. जवळजवळ 4 विकेट सर जवळजवळ तंबूच्या दिशेने निघून गेल्यात. मधली फळी देखील असफल होते तात्पुरती. आणि सेकंड इनिंग, सेकंड राऊंड म्हटलं, सेकंड मॅच म्हटलं मित्रांनो की कॉन्फिडन्स असतो आपल्याकडे. थांबावं लागेल, विचार करावा लागेल. कारण जर पाहिलं तर मित्रांनो दुसरी ओव्हर आता मार्गस्थ आहे. अजून देखील 12 बॉलचा खेळ बाकी आहे. घाई कशासाठी? जीवन असो वा क्रिकेट, घाई कधी करू नका. लहरों से नैया कभी पार नहीं होती, मेहनत करने वाले की कभी हार नहीं होती. मेहनत करायची आहे आणि त्याच्यासाठी 12 चेंडू बाकी आहेत मित्रांनो. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रत्येक जण येतोय, बॅट फिरवतोय, मिस टाइम स्ट्रोक होतोय, विकेटचं पतन होत आहे. थांबावं लागेल, वेट करावं लागेल, वॉच करावं लागेल आणि सदाबहार खेळ करावा लागेल. फुलटॉस, ज्युसी फुलटॉस. इथे मात्र मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होते. प्रोडक्शन आहे डावखुरा हा. रॉकेट थ्रो सर जडेजा सरांची थोडीशी आठवण आली. डावखुरा हा क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रोटेक्शन आहे, थ्रो करतोय, परंतु इथे देखील आता येते ती 2 धावा. धाव फलकावरती जवळजवळ पाहिलं तर सर 11 धावा. 12 बॉलचा खेळ जरूर झालाय, परंतु विकेट जर पाहिलं तर विकेटचा प्रत्येक कॉलम मध्ये टिक झाले. 4 विकेट जवळजवळ तंबूच्या दिशेने निघून गेल्यात आणि 12 बॉलचा खेळ बाकी. 11 धावा धाव फलकावरती अर्जित आहेत. म्हणजे येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये मित्रांनो जर चांगले फटके जर पाहायला मिळाले, खेळलेत, तर इथे मात्र एक सन्मानजनक टोटल अर्जित करू शकाल. एक चॅलेंज स्कोर उभा करू शकाल. नवीन गोलंदाज इनॅट क्रमांक 3 वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येतोय. अक्षय सोंडुलकर मोठा खेळाडू आहे. ऑलराऊंडर कॅटेगरीचा हा खेळाडू आहे. क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, काबिलियत आहे आणि तोच हा स्क्रीनवरती आपण बॉलर पाहतोय. अक्षय सोंडुलकर लाजवाब काळमावाडीला हा मिळालेला हा खेळाडू आहे. प्रत्येक वेळेस आपल्या 11चं त्याने नेतृत्व केलंय आणि आज पावसाळी रबर हंगाम गाजवण्यासाठी तो येऊन पोहोचलाय दोस्ती चषक मध्ये. बॉल क्रमांक पहिला अक्षय याचा. चेंडू थोडासा लेट टाकलाय. हा पिच डेडूचा समाचार घेतलाय मित्रांनो. बाजीचा बॅट स्विंग पहा. येत आहेत सरस 6 धावा. म्हणजे चुकीला माफी नाहीये. चेंडू स्लो थोडासा पडला, तदनंतर मात्र चेंडूवरती नजरा ठेवल्यात आणि मात्र बॅट स्विंग, बॅट फ्लो. येत आहेत सरस 6 धावा. या 6 धावांनी आता मात्र धाव संख्येला आकार यायला सुरुवात झाली आहे. एखाद्या बलून मध्ये हवा भरावी तशी मात्र आता धाव फलकामध्ये हवा भरायला सुरुवात झाली आहे. 17 हा आकडा धाव फलकावरती. 17 आकडा म्हटलं जीवन असो वा क्रिकेट, थोडीशी भीती असते या आकड्याची. दरारा आहे या नंबरचा. 17 नंबर, 17ला खतरा, परंतु खेळाडू मोठा आहे. क्रिकेटच्या आखाड्यामध्ये ही मॅच रंगले. काळंबावाडी विपक्ष मादळगाव, खेळाडू मोठा आहे. नेक्स्ट बॉल. इथे मात्र खतरा टळून गेलाय. नाहीयेस, खतरा अजूनही आहे, रन आली नाहीये. इथे मात्र जोपर्यंत बाजी आहे तोपर्यंत कोणत्या प्रकारचा आपल्या 11ला खतरा नसेल, कारण चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे. हा देखील एक ऑलराऊंडर कॅटेगरीचा खेळाडू आहे. मादळगाव बॅट्सविंग जरूर झाले, परंतु चेंडू निघून जातोय. चांगल्या प्रकारचा चेंडू इथे पाहायला मिळालाय आणि तात्पुरता बाजीला इथे थांबवलाय. म्हणजे 2 चेंडू डॉट आलेत. खतरा येईल का? मोठा फटका येईल, पाहावं लागेल. इथे मात्र यस, लेग साइड चिरले, फाडले, तोडले. सरळ 6 धावांनी. 17ला खतरा कोण म्हणतं? खतरा टळलाय 6 धावांनी. धाव फलकावरती आता परत एकदा आपण स्क्रीनवरती पाहतोय. काय जबरदस्त बॅट स्विंग आहे. गुडलेनचा चेंडू होता, चांगल्या प्रकारचा बॉल होता, परंतु कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. या बॉल वरती आता मात्र धाव फलक परत एकदा बॅक टू बॅक 2 षटकारांनी चेंज झालाय. धाव फलकावरती 23 धावा. कौतुक करावं लागेल या बाजीचा. ज्या प्रकारे इतिहासाच्या पानावरती त्या बाजीचा पराक्रम लिहिला गेला. खिंड लढवली गेली, परंतु तो इतिहास मित्रांनो त्या बाजी प्रभू देशपांडेंनी गाजवली होती ती खिंड. आता मात्र मादळगावचा हा बाजी आपल्या 11 साठी लढतोय. विपक्ष काळंबावाडी आहे. चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत. मोठा खेळाडू बॉलिंग करतोय. त्याला मात्र इथे चांगल्या प्रकारे त्याचा समाचार घेतोय. 2 षटकार जरूर आले आहेत. एक जबरदस्त अशी धावफलकावरती धावसंख्या देखील अर्जित झाली आहे. शेवटचा बॉल अक्षय सोंडुसकर याचा. आदेश, अक्षय टू आदेश. इथे फुलटॉस चेंडू जरूर आणि क्षेत्ररक्षण देखील लावलं होतं, परंतु चुकी झाली आहे. झेल सुटलाय आणि इथे आदेशला जीवदान मिळतंय. आणि जीवदान मिळाल्यानंतर उर्वरित काही चेंडूंवरती त्याचा रौद्र पाहायला मिळेल का? कारण कॅचेस विन मॅचेस मित्रांनो समीकरण तुम्हाला डोक्यात सेट करायचंय.
ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळायला येत असता, क्रिकेट खेळत असता, त्यावेळेस हे समीकरण तुमच्या डोक्यात असणं भाग आहे, गरजेचं आहे. चला लाईनअप करत मैदानाच्या आतमध्ये यायचंय माधवगाव संघ. 3 षटकांची ही मॅच आहे. पहिली इनिंगची सांगता झाली आहे. विजयासाठी 18 बॉल आणि 26 ची गरज आहे. 18 बॉल आणि 26 ची गरज मित्रांनो. प्रत्येक मॅच या दोस्ती चषकामध्ये रोमहर्षक झाली आतापर्यंत. स्पर्धा दुपारच्या सत्रामध्ये येऊन पोहोचले. एक चित्तथरारक हाय व्होल्टेज मुकाबला असणार, यात काही डाऊट नाहीये. एक मॅच जिंकून दोन्ही संघ मात्र 2 हात करता येतं सेकंड राऊंड साठी आणि विजयासाठी समीकरण सेट केलंय 26 धावांचा. चला स्पीडअप करायचे, थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. चला आणि का इनिंग दरम्यान नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच आमच्यापर्यंत येऊन पोहोचवायची दादा. चला यानंतरची होणारी मॅच किनरेवाडी विपक्ष न्यू मराठा बाना खिरवडे या 2 संघांमध्ये खेळवली जाईल. या संघाचे दोन्ही कर्णधार या आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. इनिंग दरम्यान मित्रांनो आपण टॉस का बॉस मध्ये पोहोचणं अनिवार्य आहे. आयोजक कमिटीचं अशी सूचना देखील आहे. इनिंग दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे, आपलं स्क्वॉड सज्ज करायचं आहे, प्लॅनिंग सेट करायचं आहे. सेकंड इनिंग झाल्यानंतर मॅच फिनिश झाल्यानंतर लगेचच आपण लाईनअप करत मैदानाच्या आतमध्ये देखील जायचंय. चला श्री गणेशा होतोय, ग्रामदेवतेच्या नावाचा जयघोष होतोय. सेकंड इनिंगची कहाणी सुरुवात होते. 26 धावांचं आव्हान आहे मित्रांनो. आणि क्रिकेटमध्ये जेवढ्या लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिले आहेत, इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट देखील पाहिलंय, ग्रामीण क्रिकेट देखील पाहिलंय. जेवढ्या लो स्कोरिंग मॅचेस तेवढ्या कडक मॅचेस होतात, रोमहर्षक चित्तथरारक मॅचेस असतात. चला बॅट्समन यस नक्कीच अजय पाटील. मित्रांनो क्रिकेट वेडा आहे, ध्येय वेडा क्रिकेट वेडा आहे. आपल्या विभागाचं आपल्या भागाचं क्रिकेट मित्रांनो जिथे जिथे असेल तिथे हे व्यक्तिमत्व पोहोचत आणि सांगतात की सर तुम्ही जे सांगताय ना चित्तथरारक सामना, लो स्कोरिंग मॅच, 6 बॉल 2 डिपेंड होताना पाहिले आपण ते मॅच. चित्तथरारक जरूर मॅच होती. चला कॅप्टन्स दोन्ही आले का? नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आयोजक कमिटी आपल्या शुभ हस्ते, पाहुण्यांच्या शुभ हस्ते, मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. चला किंद्रेवाडी संघाचं कॅप्टन या मित्रांनो प्लीज सहकार्य करा, थोडीशी घाई करा. आपला कर्णधार कुठे असेल आपल्या अनुपस्थितीमध्ये आपण अतिरिक्त खेळाडू व्हाईस कॅप्टन देखील आपण इथे पाठवू शकता. थोडीशी घाई करा. या दुपारच्या सत्रामध्ये लेजंड क्रिकेटर त्यांचं देखील इथे स्वागत होणार आहे मित्रांनो आणि त्यांच्यासाठी थोडासा वेळ आपल्याला वाचवायचा आहे. यानंतर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग खेळवली जाईल मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि रणजी खेळलेले आपले क्रिकेटर आहेत त्यांचं देखील स्वागत होणार आहे. तदनंतर फायनल मोठी खेळवली जाईल. तदनंतर बक्षीस वितरण म्हणजे संडे मित्रांनो एक सफल संडे आहे आणि एक दैदिप्यमान सोहळा आहे वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचा 32 शिराळा मुंबई मित्रांनो आणि त्याच्यामध्ये दोस्ती 11 उपवले कदमवाडी मित्रांनो. प्रत्येक जणाची इथे मेहनत आहे. वर्षभर प्लॅनिंग करावं लागतं मित्रांनो. टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं एवढं सोपं नाहीये. हे एक स्वप्न आहे आणि स्वप्न आज सत्यामध्ये उतरलंय. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की आपलं टेनिस क्रिकेट मित्रांनो, टेनिस बॉलचं क्रिकेट. तदनंतर मात्र टेनिस बॉलची जागा आता रबर बॉलने घेतली आहे. पावसाळी हंगामाला सुरुवात झाली आहे. असावा एखादा छंद पावसात भिजायचा, असावा एखादा छंद चिखलात खेळायचा, असावा एखादा छंद पावसाच्या रिमझिम सरा अंगावरती घेण्याचा, असावा एखादा छंद हारलो तरी चालेल परंतु जिंकण्यासाठी परत एकदा नवीन उमेदीने खेळायचा, तो एक क्रिकेट. चला मित्रांनो बॅट्समन चला या कॅप्टन्स या प्लीज. किरणेवाडी तिसरी अनाउन्समेंट आहे आपल्यासाठी. जर आपण नसाल तर आपला अतिरिक्त खेळाडू किंवा व्हाईस कॅप्टन देखील आपण पाठवायचा आहे. टॉस का बॉस मध्ये आपला वेट केला जातोय. मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंगचा चित्तथरारक सामना मित्रांनो. कोणीही कुठेही जाऊ नका. दुपारच्या सत्रानंतर इथे गर्दी होते. या ग्राउंडचा आगळा वेगळा इतिहास आहे. बॉल क्रमांक 1 सेकंड इनिंगची कहाणी सुरुवात होते. सुरेख चेंडू डिलिव्हर झालाय. ऑफ स्टिकच्या दिशेने चेंडू हलकासा हवा देऊन जातोय ऑफ स्टिकला. डॉट येतोय चेंडू. पहिला बॉल डॉट आलाय. समीकरण चेंज झालंय. 17 बॉल 26 ची गरज. प्रत्येक मॅच प्रत्येक बॉल या स्पर्धेमध्ये चित्तथरारक आहे मित्रांनो. मादळगाव जिंकेल की काळमावाडी येणारे 17 चेंडू सांगून जातील. फटका लेट खेळलाय जरूर येणारी यश लागली आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या बॉल वरती एक धाव आली आहे म्हणजे एक शांत संयमी सुरुवात आहे. विकास सावंत मित्रांनो
कामुट्याचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याची ओळख आहे या मैदानावरती, होम ग्राउंड वरती स्वतः खेळताना, आणि होम ग्राउंड असेल की ऍडव्हान्टेज आहे सर. येस, बाहुबली म्हणून त्याची ओळख आहे. कामुट्याचा बाहुबली फेस करेल. आदेशचा तिसरा बॉल. हो हो हो, टाकून दिलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक झालाय. इथे मात्र बाहुबली मात्र इथे असफल झालाय. विकेटचं पतन झालंय. कमालीचा आदेश हावी झालाय. या बाहुबलीची खेळी संपुष्टात आली आहे आणि ज्या प्रकारे गुणगौरव केला गेलाय त्याच प्रकारे नजर लागली आहे. नजर काढावी लागेल सर संध्याकाळी, परंतु चषक संपलेला असेल तोपर्यंत आदेशला यश प्राप्त झालंय. आणि यस, मोठा खेळाडू बाद झालाय. मोठ्या विकेटचं पतन झालंय. आणि चला किंद्रेवाडी, शेवटची आपल्याला सूचना आहे, शेवटची अलाउन्स आहे मित्रांनो. वॉर्निंग असेल समजा, आपला खेळाडू इथपर्यंत पोहोचवायचा आहे मित्रांनो. टॉस का बॉस मध्ये मान्यवर आहेत, कॅप्टन विपक्ष आहे, आपण इथे येऊ आला नाहीये. आयोजकांची सूचना आहे मित्रांनो. यानंतर आपल्याला कॉल नसेल, सीधा पेनल्टी असेल. थँक्यू सो मच. चला जाऊ या मॅचच्या दिशेने. इनॅट क्रमांक 3 क्रमांकाचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवरती, रघु सावंत. यस, मी प्रमुख मान्यवरांना विनंती करतो, भगवान कदम मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे दादा, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे आणि या मान्यवरांना मानवंदना देणारा येतोय मिड विकेटच्या दिशेला. हाय हँडसम, फास्ट, फ्लुरियस आहे, खणखणीत षटकार. रघुचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. टीम थोडीशी अडचणीत सापडली असं वाटलं होतं. बाहुबलीची देखील विकेट आली होती, त्यानंतर मात्र आता जबाबदारी घेतोय इनिंग क्रमांक 3 ला. आणि मित्रांनो, जबाबदारी घ्यावी लागते. आयुष्य असो क्रिकेट, कुटुंबामध्ये देखील जबाबदारी घ्यावी लागते आणि क्रिकेटच्या आखाड्यामध्ये आता रघु जबाबदारी घेतोय. मोठा ब्लास्ट आलाय, 6 धावा आल्यात धाव फलकावरती. आता मात्र धाव फलक हसायला लागलाय आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदान सौजन्य मिळाले मित्रांनो, कौतुक करावं लागेल या मान्यवरांचं. क्रिकेटमध्ये मित्रांनो की प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसे आहेत, पण ती देण्याची दानत असावी. एक मोठं व्यक्तिमत्व आहे, महादेवदादांचे मित्र आहेत, यांच्या मातपद आपल्याला हे मैदानाचं सौजन्य मिळालंय. दादा, स्विंग द कॉइन. येस, टेल इज कॉल, न्यूज फ्रॉम द सेंट्रल. काय येस, आणि येस, नाणेफेकीचा कौल मात्र खिरवडे संघाचे कर्णधार जिंकतायत. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे स्विंग झाला कॉइन आणि किनरवडेवाडीच्या बाजूने इथे नाणेफेक झाली आहे. पडलाय कौल, त्यांच्या बाजूने लागला गेलाय. इथे मात्र परत एकदा मिड ऑफच्या दिशेला येतोय खणखणीत चौकार. चेंडू सरळ निघून चाललाय 2 क्षेत्ररक्षणाच्या मधून, सीमारेषा चिरत सरळ 4 धावांसाठी रघुची बॅट तळपली आहे. जवळजवळ घरून सेट होऊन आलाय. संडे आहे जरूर, इथे मात्र पावसाळी रबर बॉल स्पर्धा खेळायला आलाय, दोस्ती चषक खेळायला आलाय आणि आल्या पावली सेट होऊन आलाय डगआउट मधून. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगल्या प्रकारचा खेळ, अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला होता. 2 बॉल वरती चांगले सुंदर असे फटके आलेत. 10 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय. वो हो, इथे स्लॉट मध्ये सब कुछ करने का भाई, स्लॉट में नहीं डालने का. सरळ चेंडू पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. काय जबरदस्त नेत्र दीपक फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती 6 धावा, त्यानंतर एक जबरदस्त चौकार, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. कौतुक करावं लागेल. इथे जवळजवळ सर मॅच आता रघु लांब घेऊन चाललाय, आयोजकांचा टाइम वाचवतोय. यस, झुकेगा नाही सारा दाखवून देतोय. 3 बॉल वरती जवळजवळ विचार केला तर सर 16 धावा. मादळगाव संघ थोडासा इथे आता मात्र अडचणीत सापडलाय. टोटल धाव फलकावरती 18 धावा सर. 26 धावांचं माफक आव्हान वाटलं होतं, कुठेतरी अवघड करेल मादळगाव, परंतु ही ओव्हर आदेशची ओव्हर थोडीशी महागडी. 26 धावांचं आव्हान, त्याच्यामध्ये 18 धावा आदेशने खर्चिक केल्यात. जरूर मॅच संपल्यानंतर विचार विनिमय करावा लागेल, चुकांवरती अभ्यास करावा लागेल मित्रांनो, हरकत नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो, कोणाला तरी जिंकण्यासाठी कोणाला तरी हरावं लागतं आणि कोणाला तरी हरण्यासाठी कोणाला तरी जिंकावं लागतं. हे क्रिकेट आहे. आणि क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. प्रत्येक वेळ तुमच्या सोबत नसेल, प्रत्येक दिवस तुमच्या सोबत नसेल, प्रत्येक चेंडू तुमच्या सोबत नसेल. इथे मात्र वेळ बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. बॅटची इनरेज लागते. डावखुरी हा फलंदाज रघु, इथे मात्र रघुला थांबवलाय. गौरव येतोय, माफ करा अक्षय. इंडिया क्रमांक
2 ओव्हर क्रमांक दुसरी वैयक्तिक पहिली. गौरव ओ हो स्विंग करतो, बॅच स्विंग जबरदस्त आहे, परंतु इथे मात्र थोडासा दिशा बसून भरकटतोय गौरव आणि इथे पंचांनी सांगितलंय यस इथे वाईटची सांगता झाली सर. आणि वाईट धावा, वाईट बॉल्स असतील, तुमच्या मिस कॅचेस असतील मित्रांनो, आणि चुकीची गोलंदाजी असेल मित्रांनो, त्याचा खामियाजा भोगावा लागलाय मादळगावला. आणि जवळजवळ मॅच आता विजयाच्या दिशेने उंबरठा ठोठावला जातोय, दरवाजा ठोठावला जातोय, दरवाजाचं कुलूप उघडलं जाईल, कारण की आता मात्र काळंबावाडी विजयाच्या उंबरठ्यामध्ये उभी आहे. आणि कौतुक करावं लागेल रघुचं, ज्या प्रकारे विकासची विकेट आली त्यानंतर मात्र विकासला बाहुबली म्हणून ओळखलं जातं. असफल झाला बाहुबली, विकेटचं मोठं पतन झालं होतं, परंतु रघुने मात्र आग लावली आहे. 3 चेंडू फेस केले, 3 चेंडूंवरती मोठे प्रहार झालेत. इथे मात्र मॅच डिस्ट्रॉय झाले, मॅच विन झाले, मॅच संपवली आहे मित्रांनो या षटकाराने. मादळगाव संघ इथे मात्र असफल झालाय, हरकत नाहीये मित्रांनो. या क्रिकेटच्या आखाड्यामध्ये मित्रांनो आपण हरला तरी हरकत नाहीये. दोन्ही संघाचं मी कौतुक करेन, परत नव्या उमेदीने या